अविद्याची नाही, हे कीर म्हणो काही, परिते नाशिता काही, नुरेची शब्दाचे. रुक्मिणी प्राणसंजीवन, भक्तजन वत्सल, अकारण करुणावरुणालय, परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा अध्यात्मविश्वातील अत्युच्च कोटीच्या सिद्धांताची अर्थात आजादवादाच्या अनुभूती शब्दाच्या द्वारा साकार करणारा अशा प्रकारचा अलौकिक दिव्य चोखट अशा प्रकारचा ग्रंथ, त्या ग्रंथावर असणारी नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामीकृत टीका, याच्या आधारे आपणही अंतर्मुख वृत्तीने आपले स्वरूप स्थितीचे परिचायक असणारे किंवा जिचं उत्तमा सहजावस्था असं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये, ती सर्वोत्कृष्ट असणारी स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश स्वरूपस्थिती, त्या स्वरूपस्थितीच्या परिचायक शब्दाच्या सूत्रांना आधार म्हणून ग्रहण करून आपण अवाच्य असणारं, अव्यवहार्य असणारं, अशब्द अस्पर्श असं असणारं जे स्वरूप, त्या स्वरूपामध्ये स्थित होण्यासाठी या शब्दांचं साह्य घेत आहोत. तर यथाशक्ती यथामती या प्रस्तुत ग्रंथाचं अनुसंधान चिंतन करीत आपण आतापर्यंत श्लोक पंचक, प्रकृती पुरुष किंवा शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, अविद्येचं यथार्थत्व आणि सच्चिदानंद पदत्रय विवरण या 5 प्रकरणाचं चिंतन केल्यानंतर आता 6वं प्रकरण जे शब्दखंडन, त्या शब्दखंडनामध्ये आपण चिंतनामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण 71 ओव्या पूर्ण करून 72व्या ओवीमध्ये प्रवेश करीत आहोत. 72वी ओवी आहे, आता अविद्याची नाही, हे कीर म्हणो काही, परिते नाशिता काही, नुरेची शब्दाचे. आपण जर बारकाईने विचार केला तर अमृतानुभवाच्या चिंतनामध्ये जे वेदांताचं चिंतन करणारे आहेत, केवळ वेदांताचं चिंतन करणारे किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रस्थानत्रयी किंवा औपनिषदीय तत्त्वज्ञान, त्याचं चिंतन करणारे काही लोक आहेत. वेद प्रामाण्याला अनुसरून ते काय प्रमाणत्व ऐसा वेद, काय गाळोनिया भेद, प्रमाणत्व ऐसा वेद, या जसं तू जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे की केवळ शास्त्र किंवा शब्द किंवा अपौरुष शब्दराशी असा वेद हा प्रबल प्रमाण आहे. म्हणून त्या वेदाचा अंतिम तत्त्वज्ञानाचा किंवा ज्ञानकांडाचा भाग म्हणून जो उपनिषद आहे, त्या उपनिषदाचं अहर्निश चिंतन करून आपण आपली स्वरूपस्थिती समजावून घेण्याची परंपरा आहे. अशा परंपरेने काही चिंतन करतात. काही लोक स्वतंत्र बुद्धीनं आपल्या वास्तवतेचं, आपल्या स्वरूपाच्या वास्तवतेचं चिंतन करतात. काही लोक अनुमान आणि शब्द या दोघांना घेऊन जर अनुमान प्रमाणाला विरोध आला तर त्या ठिकाणी शब्द प्रमाणाचं खंडन करतात आणि अनुमान प्रमाणाला प्राधान्य देतात. नास्तिक किंवा बौद्धिक विचारामध्ये केवळ तर्काला अधिक प्राधान्य दिलं जातं किंवा प्रत्यक्षादी प्रमाणाला प्राधान्य दिलं जातं. परंतु या ठिकाणी कालच थोडं चिंतन केलं की हे जे दार्शनिक चिंतन आहेत त्या सर्व आस्तिक नास्तिक दर्शनकारांना या ठिकाणी ज्ञानोबाराय धडा देतात म्हणजे वठणीवर आणतात की ह्यांच्या विचाराचा कुठं थांगपत्तासुद्धा लागू नये किंवा हे विचार जे आहेत हे विचार परिपूर्ण अशा रम्य समाधानाला किंवा परमाशांतीला किंवा अंतःकरणवृत्तीच्या स्थिर भावाला कधी स्थिर होऊ देत नाहीत असे विचार आहेत. परंतु वेदांत विचार करणाऱ्याला देखील आपल्या जीवनामध्ये असणारी त्रुटी किंवा थोडंसं वैगण्य किंवा समाधानाचा पूर्णपणे असणाऱ्या परिपूर्ण आनंदाचा ठिकाणी काहीतरी वैगुण्य त्रुटी आहे
असं जे जाणवत राहतं, त्या वेदांत दर्शनाचं चिंतन करणाऱ्या मुमुक्षूंना देखील एक प्रकारची वस्तुनिष्ठ दिशा देण्यासाठी ह्या ग्रंथाची उपयोगिता विशेष करून आहे. आणि सिद्ध पुरुषांना आपल्या स्वस्वरूपाचा अनुवाद शब्दात करूनही त्या ठिकाणी त्यांना शब्दातीत असणाऱ्या आपले स्वरूपस्थितीचे परिचायक अशा प्रकारच्या ह्या शब्दांची योजना आहे. म्हणून मानव मात्रांसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी तत्त्वज्ञानाच्या प्रांतात हे केलेले एक प्रकारचं बंड आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या पंथ धर्म यांच्या मर्यादा यांच्या सीमा उल्लंघन करून त्याचं अतिक्रमण करून अमर्याद असणारं किंवा अपरिच्छिन्न निरपेक्ष व्यापक असणारं स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश स्वरूपासंबंधाने कोणत्याच प्रकारचा संशय किंवा विपर्यय करण्याला जागा नाही किंवा त्याच्याविषयी अज्ञान कधी होऊ शकत नाही. ते स्वरूप नित्य आहे आणि स्वयंप्रकाश आहे आणि तेच परमप्रीतीचा विषय असणारं घनीभूत आनंद स्वरूप आहे आणि केवळ तेच ते आहे, म्हणजे त्याच्या अतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ नाही. अशा प्रकारचा अजातवादाचा बौद्धिक स्तरावर केलेला सिद्धांत नसून ही सर्व प्राणीमात्रांची वस्तुस्थितीना अनुभूती आहे. फक्त ह्या अनुभूती जी आहे त्या अनुभूती आहे, परंतु त्या अनुभूतीवर विश्वास कमी आहे. म्हणून आपण परवा असं चिंतन केलं की जर एखाद्या मनुष्याला अमृतानुभवाचं चिंतन करून अशा प्रकारची अनुभूती की जी अनुभूती अकाट्य आहे, ती आपलं स्वतःचं स्वरूप आहे. काय पंचदशीमध्ये ज्याचं वर्णन केलं की काय स्वयमेव अनुभूतित्वात विद्यते नानुभव्यता, ती अनुभूती ही अनुभवाचा विषय कधी होत नाही. अशा प्रकारची ही अकाट्य आणि स्वतःसिद्ध अनुभूती आहे. परंतु त्या ठिकाणी फक्त आपल्याला अज्ञेयता का वाटते, तर ज्ञातृज्ञानांतरा भावाद अज्ञेय. आपल्याला अशी सवय झालेली आहे की ज्ञानाचा व्यवहार आपण व्यवहारातलं ज्ञान पाहतो आणि त्या व्यवहारातल्या ज्ञानात ज्याप्रमाणे प्रत्येक ज्ञानाच्या पाठीमागं आश्रय असतो आणि पुढे विषय असतो, त्यामुळं ही जी स्वरूपस्थिती आहे ही आहे आश्रय आणि विषय रहित. त्या ठिकाणी मागं अंतःकरणाचा आश्रय नाही किंवा आणि त्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीरूप प्रमाण नाही आणि पुढं अनुभवाचा विषय नाही. कारण हे सर्व ह्या त्रिपुटी ही एक प्रकारची कल्पना आहे आणि कल्पनेतून आपण अकल्पनाख्य अशा वस्तूला पाहण्याचा जोपर्यंत प्रयत्न करू तोपर्यंत सावली जशी आपण जर मोजण्यासाठी गेलं किंवा पकडण्यासाठी गेलं सावली पुढं जाते, तसं भिन्न राहून जर स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न केला तर स्वरूप आपल्या कधीही कवेत येत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. कारण त्या स्वरूप हे नित्यसिद्ध असणारं, नित्य अनावृत्त असणारं, त्याला अविद्यादिकांचं आवरण कधी झालं नाही. ते स्वरूप कधी कोणाचं कारण झालं नाही, ते कोणाचं कार्य पण नाही. आणि या ठिकाणी स्वरूप व्यापक आहे, व्यापी आहे नाही का, व्यापक आहे आणि ते स्वरूप व्यापक आहे आणि ते जे काही इतर पदार्थ आहे बहुविधत्वाने अनेकत्वाने त्याच्यात त्याची व्याप्ती आहे असाही त्याचा अर्थ नाही. त्याच्यामध्ये कार्यकारण भाव जसा नाही तसा व्याप्य व्यापक भाव नाही. आणि ज्या आध्यस्थ वस्तू म्हणून अध्यारोपाच्या भाषेत सांगितले जातात त्यासुद्धा अधिष्ठान ज्ञानाने त्रैकालिक अत्यंत भावरूप असतात. मग त्याच्यामध्ये भलेही त्या कार्यरूप पदार्थ असोत किंवा कारणरूप अविद्या असो, यांना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी भावरूपता प्राप्त झालेली नाही. मग जर ते पदार्थ अभावरूप आहेत, मग अभावरूप असणाऱ्या अज्ञानाची किंवा अविद्येची नाश करण्यासाठी शब्दाधिकांची मदत घेण्याची सुद्धा गरज नाही. तसंच स्वयंप्रकाश तत्व, स्वयंप्रकाश त्यालाच म्हणतात की जे कोणाची सर्वांचं प्रकाशन करतं, परंतु आपल्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. बारकाईने विचार केला तर ते सर्वांचं प्रकाशन करतं म्हणताना सर्व पदार्थाचा अर्थ अभाव आहे. सर्व पदार्थाचा अर्थ अभाव आहे, तेव्हा ह्या सर्व अभावांचं प्रकाशन करतं. म्हणजे तुमच्या दृष्टीत भावरूप पदार्थ आहे म्हणून अभावाचं प्रकाशन करतं. वास्तविक त्या कोणाचं प्रकाशनही करत नाही, कारण प्रकाश्य पदार्थाचा अभाव असल्यामुळं त्याच्या ठिकाणी प्रकाश्य प्रकाशक या भावाचा देखील
अभावच आहे अशा प्रकारचं सर्व काय म्हणतो आपण सर्व अभावांचं काय अप्रतियोगी अशा स्वरूपाचं आहे. प्रध्वंसभाव घटाचा प्रध्वंसभाव सांगायचा झाला तर घटाच्या प्रध्वंसभावाचा प्रतियोगी घट आहे असं म्हणता येतं. प्रागभावाचा प्रतियोगी घटाच्या प्रागभावाचा प्रतियोगी कोण आहे? घट आहे असं सांगता येतं. परंतु या ठिकाणी याचा कधी अभावच होत नाही असं नित्यभाव स्वरूप असणारं तत्त्व आणि ते कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही असं तत्त्व आहे. ही एवढीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज आपल्या बुद्धीवर आरूढ करण्याचा प्रयत्न किंवा आरूढ करण्यासाठी ज्ञानोबारायांची विशेष करून प्रवृत्ती आहे. तेव्हा या स्वरूप स्थितीला समजलं तर पुन्हा काही जाणायचं पण राहत नाही आणि काही करण्याचं पण राहत नाही. अशा प्रकारचं ही जी स्थिती आहे ती या स्थितीमध्ये अविद्येची सिद्धी जर झाली तर मग आत्तापर्यंत वेदांताचे जे आपण आत्तापर्यंत शब्दाचा आश्रय करून जे केलेलं चिंतन आहे त्या चिंतनाने अविद्येची तरी निवृत्ती झाली किंवा अविद्या निवृत्तीद्वारा उपलक्षित असं ब्रह्माचं आत्मत्वाने स्वयंप्रकाशत्वाने त्याला आपण अवशिष्ट ठेवलं असं म्हणता कधी येईल जर त्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी झाली तर. पण अविद्याच मुळात नसल्यामुळं शब्दाची कोणतीही उपयोगिता नाही. हीच गोष्ट ज्ञानोबराय ह्या प्रकरणामध्ये वारंवार अनेक प्रकारच्या उपपत्ती सांगून आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या बुद्धीवर आरूढ करण्याचा म्हणजे दृढ करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये ही 72व्या क्रमांकाची ओळी आहे. आता अविद्याची नाही हे किर म्हणो काही, परी ते नाशिता काही नुरेची शब्दाचे. तर पहिली तर गोष्ट अशी आहे, ज्ञानोबारायांनी उपहासात्मक रीतीनं अगोदरही सांगितलं, आत्ताही परत परत सांगतात, अविद्याची नाही. जी अविद्या आत्मस्वरूपाला आवरण करते असं तुम्ही म्हणता आणि त्या आवरणभंगासाठी बरोबर ना जे काही वृत्तीला साह्य मिळतं ते आवरणभंगासाठी शब्दाचं साह्य मिळतं. महावाक्य रूप असणारी जे शब्द ते त्या शब्दामुळं आपली अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होते आणि ती वृत्ती त्या अज्ञान आवरणाचा भंग करते आणि नंतर आत्मस्वरूपाचं ज्ञान वृत्ती करूनही देत नाही आणि वेदांतशास्त्रात मानले नाही. फक्त आवरण भंगार्थावृत्ती एवढीच तिची उपयोगिता आहे. म्हणजे तिथं फक्त वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. चिदाभासाचा काही उपयोग नाही कारण ते तत्व स्वयंप्रकाश आहे. दिवसा वाती लावण्यामध्ये भर दिवसा काही उपयोग नाही. तसं त्या आत्म्याच्या प्रकाशनासाठी बरोबर ना वृत्तिस्थ असणारा चिदाभास अकिंचितकर होऊन जातो. अशा प्रकाराने वेदांताची प्रक्रिया सुद्धा हेच सांगते. परंतु या ठिकाणी ते म्हणतात हे सगळं त्यासाठी शब्दाची उपयोगिता कधी खरी सिद्ध झाली जर अविद्या असती तर. अविद्येच्या निवृत्तीसाठी शब्दाची उपयोगिता आहे असं तुम्हाला म्हणता आलं असतं. पण अविद्याची नाही हे किर म्हणो काही, अविद्या नाही असं तरी आम्ही काय म्हणावं. ते म्हणतात किर म्हणो काही, निश्चयपूर्वक आम्ही असं कसं काय म्हणू का म्हणजे खऱ्या अर्थाने अविद्या नाहीच आहे. कारण अविद्येची सिद्धी अविद्या करत नाही. स्वयंप्रकाश आत्मस्वरूपासमोर अविद्या कधी येतच नाही. शास्त्रामध्ये अविद्या शब्दात जो योजला आहे त्याची उत्पत्ती सांगते की अविद्या म्हणजे अविद्या येणे नावे मी विद्यमानची नव्हे स्वभावे. बरं ना, हे अविद्याची सोय सांगत असे. अनिर्वाच्य शब्दसुद्धा हेच सांगतो आणि त्याशिवाय माया शब्दसुद्धा त्या अविद्येच्या असिद्धीचंच वर्णन करणारा आहे. त्यामुळं अविद्या आहे असं आम्हाला म्हणताच येत नाही, पण अविद्या नाही असं सुद्धा म्हणता येत नाही. कारण त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्णता नाही अविद्या नाही म्हणण्यात. नाही म्हणणाऱ्या पदार्थाला नाही तरी कसं म्हणता येईल शब्दाने, आणि शब्दाने नाही म्हटला तरी अविद्या नाही आणि आहे म्हटला तरी अविद्या नाही. त्यामुळं त्या शब्दाची काही त्या ठिकाणी शब्दाचं काही विशेषता त्या ठिकाणी प्रगट होत नाही. म्हणून म्हणतात परिते नाशिता काही नुरेची शब्दाचे. मग तुम्ही म्हणे की शब्दाने अविद्येचा नाश केला. अविद्येचा नाश केला तरी शब्दाचं काय राहतं खाली. अविद्येचा नाश केला नंतर नसलेल्या अविद्येचा नाश करून शब्दाचं काय महिमा राहिली. नसलेल्या अविद्येचा नाश करून अशा प्रकाराने सांगतात. आता याच्यावर टीका सांगतात.
आणखी दुसरी एक गोष्ट आहे, शब्दाचे कार्य कुठपर्यंत होतं. समजा तुम्ही तुष्यंतु दुर्जन्यायाने अविद्या मानली, तर अविद्येचा नाश शब्दाने केला. शब्दाने नाश केल्यानंतर त्या शब्दाला महत्त्व देण्यासाठी शब्द तरी तिथं राहतो का? अविद्येची निवृत्ती करून शब्दही निवृत्त होतो. म्हणून शब्दाचं महत्त्व तिथेही काही राहत, जरी तुम्ही मानली तरी अविद्या नाशिता, काही शब्दाचे काही नुरेची, तरी शब्दाचं काही उरतच नाही. खरं तर शब्दाचा उपयोग अविद्येचा नाश करण्यासाठी नाहीच आहे, परंतु समजा यदा कदाचित तुम्ही जरी मानलं तरी ते अविद्या नाश केल्यानंतर शब्दाचं स्वतःचं काही अस्तित्व राहतं का तिथं? काहीच नाही, कारण तो शब्दसुद्धा अविद्येच्याच अंतपाती असल्यामुळं. आता याचं चिंतन सांगतात बघा. स्वरूप सर्वदा संत, काळत्रयी अबाधित, तेथे अविद्येची मात उगविता न दिसे. स्वरूप हे सर्वदा म्हणजे सर्व कालात. सर्वदा हा शब्द जो आहे तो काल जसा सांगतो तसाच देश आणि वस्तू यांचंही उपलक्षण आहे. म्हणजे सर्व देशात सर्व कालात स्वरूप हे सत म्हणजे त्रिकालाबाधित असतं, काळत्रयी अबाधित. तेथं अविद्येची मात उगविता न दिसे. तिथं अविद्येची मात म्हणजे गोष्ट आपण किती जरी काढली किंवा सिद्ध करण्याची अविद्या म्हणून एक पदार्थ आहे असं जरी आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याला अविद्येचा उद्भव किंवा अविद्येची सिद्धी किंवा अविद्येचं अस्तित्व आपल्याला कधी दिसत नाही, म्हणजे सिद्ध होत नाही. तत्वतः अविद्येची स्वस्वरूपाच्या ठिकाणी कधीही सिद्धी होत नाही. आता स्वरूपी जे नसे यास ठावची कायचा असे, म्हणून नसत्याचे निनाशे निमाला शब्द. आता ते म्हणतात स्वरूपातच जी गोष्ट नाही तर त्या गोष्टीला ठाव ती असली तर काय, स्वरूप सर्वांचं अधिष्ठान आहे. कारण जगातल्या सर्व पदार्थांचं अधिष्ठान ब्रह्मरूप आत्मा आहे, परंतु ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी जी अविद्या नाही त्या अविद्येला दुसरं कोणतं अधिष्ठान सांगता येईल? कारण चैतन्य अधिष्ठानावरच त्या ठिकाणी सर्व पदार्थ भासत असतात, आणि चैतन्य अधिष्ठानात ते नसतील तर अर्थात दुसरं कोणतं त्यांना अधिष्ठान सांगता येईल? बरं, ते सर्व पदार्थ भ्रमात्मक किंवा आभासात्मक पदार्थ त्यांना चैतन्याच्या अतिरिक्त दुसरं चैतन्यात तर नाहीत, म्हणजे चैतन्य त्यांना अधिष्ठान झालं नाही तर त्यांना कोणतं अधिष्ठान तुम्हाला सांगता येईल? अर्थात अधिष्ठान सांगता येत नाही, त्यांना ठावच नाही, म्हणजे त्यांना दुसरा कोणता आश्रयच नाही. म्हणून नसत्याचे निनाशे म्हणजे याचा अर्थ ते पदार्थ नाहीतच. मग नसले आणि शब्दाने काय केलं, त्या नसणाऱ्या पदार्थाचा नाश केला. तर नसणाऱ्या पदार्थाचा नाश केल्यानंतर तो शब्द म्हणजे नसलेल्या पदार्थाचा नाश करण्याला शब्दाचं काय महिमा, शब्दाचं काय उपयोगिता सिद्ध झाली? तर मग तिथं काय झालं, शब्द निमाला, तो शब्दसुद्धा नष्ट झाला. नसणाऱ्या पदार्थाचा नाश करून शब्दसुद्धा नाश पावला. अविद्या येणे आकारे स्फुरण मात्रची स्फुरे, आता अविद्या शब्दाचे उरे शब्दपण कैसे. आता ते म्हणतात अविद्या अविद्या याचं जर आपण चिंतन करायला गेलं तर अविद्या सिद्ध होते का स्फुरण मात्र, नेप्ती मात्र किंवा दृंग मात्र असं आत्मचैतन्य किंवा आपलं स्वरूप त्याचंच स्फुरण होतं. अविद्येचा जरी तुम्ही विचार करायला गेले म्हणजे विचाररूप शब्द, त्या विचाररूप शब्दाच्या द्वारा किंवा शब्दजन्य विचाराच्या द्वारा जरी तुम्ही अविद्येचा स्वरूप नेमकं काय आहे आतापर्यंत आपण त्याचा धांडोळा घेतला, परंतु त्याच्यामध्ये अविद्या येणे आकारे, अविद्येचं ज्ञान ह्या आकाराने म्हणजे अविद्येचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून गेलो असता आपल्याला वस्तुस्थितीनं सापडलं काय, स्फुरण मात्रची स्फुरे, स्फूर्तिमात्र असणारं किंवा दृंगमात्र असणारं ज्ञान, त्या ज्ञानच आपल्याला स्फुरलं म्हणजे तेच आपल्या हाताला आलं. आता अविद्या शब्दाचे उरे शब्दपण कैसे. मग आता जर अविद्या सिद्ध झाली नाही, फक्त अधिष्ठानच अवशिष्ट राहिलं, तर ह्या अविद्या शब्दाचं त्या शब्दत्व त्या ठिकाणी काय राहिलं, अविद्या नावाचा पदार्थ, अविद्या नावाचा जो शब्द आहे त्या शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व सिद्ध झालं का? का शब्दत्व उरलं नाही? उरलं नाही, कारण तो फक्त अविद्या हा शब्द मात्रच ठरला. कारण अविद्या शब्दाने कोणत्याही पदार्थाची, भावरूप पदार्थाची सिद्धी करून देऊ शकला नाही. उलट तो त्रैकालिक अत्यंत भावरूप किंवा शून्यरूप आहे असं सिद्ध झालं. शब्दाला काय त्या ठिकाणी, शब्दाला काय उरलं म्हणजे शब्दाचं काय अस्तित्व राहिलं? अर्थात राहिलं नाही. त्यासाठी स्मृती प्रमाण देतात. स्मृती ही
नैव भाषणम अज्ञानम भावाद एव शिवम विना तस्माद अज्ञानम अज्ञानकार्यं च सुरपुंगवः एतद् ब्रह्मैव नैवान्यद् इति मे निश्चिता मतिः इति स्कंदपुराणे ब्रह्मगीता. जशी भगवद्गीता महाभारताच्या अंतर्गत आहे त्याचप्रमाणे स्कंद पुराणात जी गीता आहे तिला ब्रह्मगीता असं प्रकरण आहे. त्याचं नैव भाषणम आज्ञानम आज्ञान भावादेव आज्ञानम आज्ञान भावादेव असंच आहे ना. याचं बघा अन्वय. न एव भाषणम आज्ञानम भावादेव शिवम विना म्हणजे शिवम भावादेव बरोबर ना. शिवम भावा शिवम विना आज्ञान भाषणम शिवम भावाद एव विना आज्ञान भाषणम न एव तस्माद अज्ञानम अज्ञानकार्यं च स्फुरपुंगवाः एतद् ब्रह्म एव न एव अन्यद् इति मे निश्चिता मतिः. शिवम विना म्हणजे सर्वांचं जे अधिष्ठान आहे ते शिवम देवम विना म्हणता येईल का. शिव म्हणजे शिवस्वरूप असणारं अधिष्ठान स्वरूप असणाऱ्या शिव म्हणजे चैतन्य वाचून दिव प्रकाशन आहे ना. तर त्या स्वयंप्रकाश असणाऱ्या शिवा वाचून अज्ञान असं जे भाषण आहे म्हणजे अविद्या असा जो शब्द आहे तो शब्दच त्या ठिकाणी न येव तो शब्दच त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे शब्दाला शब्दत्व जे आहे ते अधिष्ठान शिवा स्वयंप्रकाश शिवा वाचून शब्दाला आपलं अज्ञान या किंवा अविद्या या शब्दाला शब्दत्व सुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे स्वयंप्रकाश चैतन्याचा अधिष्ठान घेतल्याशिवाय अविद्या या शब्दाचं उच्चारण सुद्धा आपल्याला करता येत नाही. ठीक आहे ना. बघा याच्यात कारण याच्यामध्ये ना हे चांगलं हे लागत नाही म्हणजे अन्वय. न एव भाषणम अज्ञानम बरं का इथं असे अज्ञानम अज्ञानम अभावादेव शिवम विना असं बहुतेक इथं पाहिजे मग लागेल एकदम सरळ लागेल. न एव भाषणम अज्ञानम अज्ञान हे शब्द सुद्धा राहू शकत नाही कारण का अभावाद एव शिवम विना नाही तसे नाही लागणार. पण त्याचा अर्थ करताना असं केला तर आता इथं लागेल की शिवम विना शिवा वाचून शिवम म्हणजे भावरूप असणाऱ्या शिवा वाचून भावरूप असणाऱ्या शिवा वाचून हे अज्ञान ह्या शब्द जो आहे हा शब्दाचं देखील आपल्याला उच्चारण करता येणार नाही. कारण आणि अशी ते म्हणजे ज्या पदार्थाला अधिष्ठानाचं सत्ता आणि स्फुरण घेतल्याशिवाय ज्याचं अस्तित्वाचा व्यवहारच होत नाही बरोबर ना किंवा त्याला स्वतःची सत्ता आणि स्फूर्ती नसतेच असा पदार्थ जो असतो जो अधिष्ठाना वाचून ज्याला स्वतःची सत्ता आणि स्फूर्ती नसते तो पदार्थ तत्वतः अधिष्ठाना ज्ञानानंतर अधिष्ठान रूपच असतो बरोबर ना. अधिष्ठान रूपच असतो. स्वतः सत्ता स्फुरण नसलेला पदार्थ तो अधिष्ठाना वाचून जर त्याची स्वतंत्र सत्ता आणि स्फुरण नसेल तर तो पदार्थ काय असतो अधिष्ठान रूपच असतो. म्हणून आम्ही असं म्हणतो तस्माद अज्ञान कार्यंच तस्माद अज्ञानम अज्ञान कार्यंच अज्ञान आणि अज्ञान कार्य याविषयी पुंगवाह म्हणजे देवश्रेष्ठ जे आहेत देवश्रेष्ठ म्हणजे ज्याला आपण म्हणतो पूर्वसुरी आपले असणारे तर त्या पूर्वसुरींनी एतद् ब्रह्म एव न एव अन्यात ते काय म्हणतात हे एतद् ब्रह्म एव म्हणजे अज्ञान आणि अज्ञान कार्य हे स्वतंत्र पदार्थ नसून ते काय आहेत ब्रह्मच आहेत. इति मे निश्चिता मती ही अशी माझी निश्चित बुद्धी आहे. याचा अर्थ काय किंवा असा माझा निश्चय आहे. हे ब्रह्मगीतेतलं प्रमाण कशासाठी दिलंय
की जी अविद्या आहे किंवा अविद्या कार्य आहे हे तत्वता शून्यरूप आहे, केवळ ब्रह्मच आहे. मग ते स्वामी म्हणत असतात सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे सर्व नाहीच आहे, ब्रह्मच आहे, अशा भावाने याचं चिंतन करावं. ते सांगतात की किंवा तिथं कोणीतरी देवता आहे आणि ती उपदेश करताना सांगतात की हे संबोधन पण असू शकतं, सुरपुंगवाहा. हे सगळ्या देवश्रेष्ठांनो माझं असं मत आहे की शिवस्वरूप असणाऱ्या अधिष्ठान ब्रह्मचैतन्या वाचून हे अज्ञान आणि अज्ञान अशा प्रकारचं शब्द देखील त्या ठिकाणी, म्हणजे अज्ञानाला स्वतंत्र सत्ता देखील सिद्ध होत नाही. अर्थात स्वतंत्र सत्ता स्फूर्तीनं युक्त नसलेलं अज्ञान आणि अज्ञानकार्य हे ब्रह्मरूपच आहे, असं त्याचा भाव तर तोच आहे त्याचा. तस्माद अज्ञानम अज्ञानकार्यंच सर्वपंगवाः एतद् ब्रह्म एव न एव अन्यद इति मे निश्चिता मतिः इति स्कंदपुराणे ब्रह्मगीतायाम. ह्या ब्रह्मगीता स्कंदपुराणामध्ये जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये असं म्हटलेलं आहे, अज्ञानी अज्ञानपण हेची न संभवे शिवेविन तस्मात अज्ञान आणि अज्ञान कार्यदान निश्चित पूर्ण ब्रह्म एव ऐक्ये, असं सांगतात. याचंच एक प्रकारचं भाषण दिलं, म्हणजे भाव तोच आहे की अज्ञानाच्या ठिकाणी जे अज्ञानत्व आहे ते जर शिव नसेल, म्हणजे अधिष्ठान चैतन्य नसेल, तर अज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानत्व देखील संभवत नाही. कारण आपणच म्हणतो की ते अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं, ब्रह्माच्या आश्रयाने राहतं आणि ब्रह्मालाच विषय करतं, असं आपण म्हणतो. याचा अर्थ ब्रह्माचा आश्रय नसला तर अज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानत्व सुद्धा सिद्ध होणार नाही. म्हणून अज्ञान आणि अज्ञान कार्य हे सर्व परब्रह्म स्वरूपच असल्यामुळं ऐक्ये पूर्ण परब्रह्म एव, ते परिपूर्ण ब्रह्मच आहे. अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत हे सर्व ब्रह्मरूपच आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. एवं आत्मया वाचून काही सर्वदा रीते नाही, तरी अविद्या हे काही कासया म्हणावे. जर आत्म्या वाचून काही रीत स्थानच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला आणि रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. म्हणून आत्म्या वाचून जर काही रीत मोकळं नाही, म्हणजे घनीभूत आत्मा ओतप्रोत सबराभरीत केवळ जर आत्माच असेल तर अविद्या ही काय आहे असं आपण कसं म्हणू शकतो. अविद्या ही एक पदार्थ आहे. अविद्या शब्दाच्या उच्चारणाचा अर्थ किंवा विषय म्हणून अविद्या एक पदार्थ आहे असं सुद्धा आत्मस्वरूपाला सोडलं तर आपल्याला म्हणता येत नाही. या लागी अविद्येच्या मोहरा उठलिया ही विचारा, अंगाचाची संसारा होनी ठेला. म्हणतात अविद्येच्या मोहरा, अविद्येच्या मार्गावर म्हणजे अविद्येच्या दिशेने जर विचारा उठलिया, विचार उठला म्हणजे विचार उत्पन्न झाला की आता आपल्याला अविद्येची सिद्धी करून अविद्येचा नाश करायचा आहे, असा विचार प्रवृत्त झाला. विचारा उठलिया ही असा विचार जर उत्पन्न झाला तर अंगाचाची संसारा होनी ठेला. तर तो विचार जो आहे तो आपल्या अंगानेच संसारा होनी ठेला, तो बाजूला हटला. संसरती इति संसारा, सम्यक सरती इति संसारा, तो अंगानेच आपला माघारी सरला. कारण अविद्या जर सिद्ध झाली असती तर मग त्या अविद्येच्या नाशासाठी तो शब्द प्रवृत्त झाला असता, परंतु त्याला समोर विचारासमोर अविद्या टिकली नाही, म्हणजे अविद्या असिद्ध झाली, अविद्या सिद्धच झाली नाही. त्यामुळे तो अंगानेच माघारी सरला. त्यालाच म्हणतात तो अंगाची या संसारा होनी ठेला. विचारे टीका, विचारे विन शब्द नसे म्हणून विचाराचे शब्द असे, तो विचार अविद्या उद्देशे नाशावया उठे. आता म्हणतात खरं काय आहे, विचारे विन शब्द नसे, शब्द प्रमाण तुम्ही काय म्हणता शब्द नाही तर विचार आहे, पण विचारसुद्धा कोण आहे, शब्दच आहे. हा विचार रूपसुद्धा काय आहे, शब्दच. कारण परावाणीपर्यंत परा किंवा पश्यंतीमध्ये जे विचाररूप वाणी आहे, बरोबर, ती विचाररूप जी वाणी आहे ती सुद्धा काय आहे, एक प्रकारचा शब्दच आहे. म्हणून विचारे विन शब्द नसे. दुसरी गोष्ट, दुसरं एक मनोविज्ञानावर आपण म्हणतो आगाते वृत्ती किरीटी आदी मनवनी चिवठी मग ते वाचा दिठी कराशे.
कोणत्याही वाणीला शब्द जेव्हा उच्चारण होतो तेव्हा तो अगोदर मनातूनच निर्माण होतो. म्हणून आगाते आधी मनवणीची उठी त्या रीतीनं पाहिला तर शब्द जो येतो विचारा वाचून शब्द आहे का? विचारा वाचून शब्द नाही. म्हणून विचारच शब्द असे. ज्या पदार्थ शब्द जो पदार्थ आहे विचार नसला तर शब्द नाही. बरोबर ना? याचा अर्थ शब्दाचं मूळ कोण आहे? विचारच आहे. म्हणून विचार हा काय आहे? शब्दरूपच आहे. कारण गुण हा कार्यानुवर्तनते. म्हणून त्या ठिकाणी विचारच काय आहे? शब्द आहे. विचाराचाच परिणाम म्हणजे काय? शब्दरूपता आहे. म्हणून विचारच शब्द असे. तो विचार अविद्या उद्देशे नाशावया उठे. आता काही लोक काय म्हणतात शब्दाची उपयोगिता नाही, परंतु विचाररूप शब्द जो आहे तो विचाराची तर उपयोगिता आहे ना अविद्या नाश करण्यासाठी. पण जर ज्या वेळेला विचार उत्पन्न होतो अविद्येच्या उद्देशाने म्हणजे अविद्या नाश करण्यासाठी जेव्हा विचार प्रवृत्त होतो त्यावेळेला तै नासने हे पारुशले आसतची विचारत्व गेले अविद्या हे बोले बोलताही पै. ते म्हणतात नासने हे पारुशले, अविद्याचा नाश करायचा हेच त्या ठिकाणी पारुशले म्हणजे मागं हटलं किंवा दूर झालं, सरलं, मागं सरलं. असतची विचारत्व गेले, कारण असतची विचारत्व गेले हे कसं हां ते काय झालं? नाश नका तर जी अविद्येचा नाश करायचा ते असत आहे असं जर कळलं तर ते असत असल्यामुळं आता विचाराचा तिथं काय उपयोग आहे? म्हणून ते विचारत्व गेले. ते विचारत्व काय झालं? विचार तिथपासून परत माघारी फिरला, मुरडला. कारण अविद्या हे बोलताही पै. अविद्या हे शब्द जेव्हा बोलला विचाराने अविद्येची कल्पना केली आणि अविद्येच्या नाशासाठी प्रवृत्त झाला, तेव्हा विचाराच्या ठिकाणी ही अविद्या विद्यमानच नाही असं कळल्याबरोबर त्या विचार जर ती विद्यमानच नाही तर तिची निवृत्ती काय करणार? म्हणून तो विचार जो आहे तो विचार अविद्या हे बोलत आहे. अविद्या असं असं शब्दाने बोलल्याबरोबर किंवा अविद्या हा शब्द समोर आल्याबरोबर विचार जो आहे तो विचार माघारी परतला. कारण आपण अविद्या शब्द जर सांगतो की हा पदार्थ विद्यमान नाही आणि त्याची मी निवृत्ती काय करणार असं पाहिल्याबरोबर आता त्याच्या निवृत्तीसाठी प्रवृत्त झालेला जो शब्द आपला जो विचाररूप शब्द आहे तो माघारी परतला. नुसतं अविद्या हे म्हणजे अविद्या हे शब्द समोर विचाराने घेतले, अविद्येचं स्वरूप काय आहे, अविद्येची निवृत्ती कशी करायची असा जर विचार केला तर ज्या वेळेला त्या विचारापुढं अविद्या म्हणजे ही विद्यमान नसणारी अभावरूप वस्तू आहे असं जर त्या विचाराला कळलं तर तो विचार माघारी परतला. जेथे विचारच मालवला तेथे वचनाचाही ठाव मोडला. एवं अविद्या नाशी बोला प्रमाणत्व नाही. म्हणून म्हणतात वचनाचाही ठाव मोडला. या ठिकाणी विचारच मालवून गेला म्हणजे विचारच परत फिरला. तिथं वचनाचाही ठाव मोडला म्हणजे कारण काय आहे? विचारच काय होतं? शब्दरूपाला प्राप्त होतो. परंतु विचारच जर मालवून गेला तर मग तिथं वचन किंवा शब्द जे आहे त्या शब्दाचाही ठाव म्हणजे त्याचंही स्थान मोडलं म्हणजे त्याच्या स्थानाचाही बिमोड झाला, विचारच नष्ट झाला. मग विचारच जर नष्ट झाला तर अविद्या नाशी बोला प्रमाणत्व नाही. मग आता जर विचारालाच जर स्थान नाही राहिलं तर विचाराचं स्थूल रूप म्हणजे शब्द आहे. अर्थात अविद्याचा नाश करण्यासाठी बोला प्रमाणत्व नाही, त्या शब्दाला देखील प्रमाणत्व राहिलं नाही. विचाराच्या बरोबर ना? विचाराच्या नाशामध्ये शब्दाचा नाश त्या ठिकाणी त्याच्या अंतर्गत झालाच असा त्याचा अर्थ झाला. कारण आगाते प्रवृत्ती किरीटी आधी मनवणीची होती. जर विचारच नष्ट झाला तर विचारच जेव्हा स्थूल भावाला येतो तेव्हा शब्दाचं रूप धारण करतं. अर्थात स्थूल शब्दसुद्धा सूक्ष्म विचार मावळून गेला तर त्याचंच असणारं स्थूल रूप शब्द तो पण अर्थातच मावळून गेला. म्हणून अविद्येचे निमरणे प्रमाणा येईल बोलणे हे अविद्याची नाहीपणे नेदी घडो. 74 क्रमांकाची ओवी. म्हणून अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून अविद्येचे निमरणे अविद्येचा नाश करून बोलणे प्रमाला येईल, शब्दाला प्रमाणत्व येईल.
कारण काय, शब्दाला जरी स्वयंप्रकाश आत्म्याचं तो प्रकाशन करीत नसला, पण अविद्येचा नाश करण्याच्या बाबतीत शब्द प्रमाण आहे असं तुम्ही म्हणाल. कारण तो काय करतो, अविद्येचा नाश करतो, अविद्येला मारतो. परंतु अविद्येचा नाश करून शब्द प्रमाणभावाला किंवा प्रमाणत्वाला प्राप्त होईल हे कधीच घडू शकणार नाही. कारण अविद्याची नाहीपणे घडोनिधी, अविद्या ही अभावरूप असल्यामुळं ही गोष्ट घडू शकत नाही. कारण का, या ठिकाणी शब्दाचा आणि अभावरूप असणाऱ्या अविद्येचा संबंध तर व्हायला पाहिजे ना. ती अविद्या काय करते, त्या शब्दाला कधीही प्रमाणभूत होऊ देत नाही. कारण नाहीपणाने, पण का तर ती अभावरूप असल्यामुळं. ती भावरूप असती, बरोबर ना, भावरूप असते तर मग शब्दाचा आणि तिचा संबंधाची कल्पना करता आली असती. परंतु ती अविद्याची नाहीपणे हे घडोनिधी, अविद्या नसल्यामुळं, शून्यरूप आली तुच्छ असल्यामुळं ती शब्दाने अविद्येचा नाश करून प्रमाणभूत झाली. बरोबर ना, तो शब्द प्रमाणभूत झाला असं त्या शब्दाला प्रमाणत्व अविद्या नाहीपणाने म्हणजे नसल्यामुळं, अविद्याच नसल्यामुळं त्याला कधी प्रमाणभावाला येऊ देत नाही. तो तर माठीमागच सांगितलं, शब्द हा अविद्येच्याच अंतर्वर्ती असल्यामुळं अविद्या अभावरूप ठरली आणि शब्द मात्र भावरूप ठरला असं कधी म्हणताच येणार नाही. तर जसं आकाश निरवय आहे तसा, बरोबर ना, आकाशाचा गुण असणारा जो शब्द, त्या शब्दाचा अविद्येला संबंध व्हायला, बरोबर, त्या अविद्येला संबंध व्हायला शब्दाचा आणि अविद्येचा संबंधच कधी होत नाही. त्यामुळे शब्द अविद्येची निवृत्ती करतो असं म्हणता येत नाही. आणि शब्द तर अविद्येचं कार्य आहेच आहे. निधी घडोनिधी म्हणजे होऊ देत नाही, होऊ देत नाही. एवं रूपाचे टीका, एवं रूपाचे अस्तिक्यत्वे जाणं, अविद्या न घडे पै निपटून, तेथे कोणाशी आले मरण, शब्दाचे नि पहा. आता म्हणतात रूपाचं अस्तित्व असतं, म्हणजे बरोबर ना, अविद्येचं स्वरूपाचं जर अस्तित्व असतं, म्हणजे अविद्या जर भावरूप असते, परंतु अविद्या न घडे पै निपटून, त्या अविद्येच्या रूपाचं स्वरूप सत्य आहे किंवा अविद्येला एक स्वरूप आहे आणि ती भावरूप आहे, हे निपटून न घडे, म्हणजे हे मुळीच निश्चेष कधीच असं सिद्ध होऊ शकत नाही की अविद्या आहे, अविद्येचं काही स्वरूप आहे असं तुम्हाला म्हणता येत नाही. ते मग जर अविद्येला स्वरूपच नाही, तेथ शब्दाचे नि कोणाशी मरण आले पहा. जी अविद्याच अस्तित्वात नाही आणि तिचा नाश शब्दाने केला, जो पदार्थ नाही त्याचा नाश शब्दाने केला, असं कसं केला तुम्ही सांगा बरं. पहा, तुम्हीच पहा, तुम्हीच सांगा. अविद्येचा नास्तिक्य स्वभाव, तोची पुशी तसे शब्दाचा ठाव, येथा आक्रोशे विन वाव झाला शब्द. तर ते म्हणतात अविद्येचं नास्तिक्य नसणं, त्रैकालिक अत्यंताभाव रूपत्व, हा अविद्येचा काय आहे, स्वभाव आहे. मग त्रैकालिक अत्यंताभावरूप आहे याचाच अर्थ काय, शब्दाला त्या अविद्येचा नाश करण्याची गरजच नाही, कारण तो पदार्थच मुळात नाही. अशी स्थिती आहे, म्हणजे तिचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. म्हणजे अविद्येचा कोणता अभाव आहे, प्रागाभाव आहे का प्रध्वंसाभाव आहे, अत्यंताभाव आहे, अत्यंताभाव आहे. अविद्येचा कोणता अभाव आहे, अत्यंत. प्रागाभाव म्हणजे वस्तू उत्पन्न होण्यापूर्वी तिचा असणारा अभाव, तर ही वस्तू कधीच उत्पन्न झालेली नाही. प्रध्वंसाभाव म्हणजे त्या वस्तूचा नाशानंतर होणारा अभाव, तर तिथं त्याचा प्रध्वंसाभाव तरी सांगता येतो का. कारण आत्मा कोणाचाच प्रतियोगी होत, कोणत्याच अभावाचा प्रतियोगी होत नाही. त्याचा तो अभावरूप आपलं तो नित्य भावरूप अशा स्वरूपाचा आहे, बरोबर ना. कोणत्याच अभावाचा प्रतियोगी होत नाही, सर्व अभावांचा अप्रतियोगी आहे ना. आणि ही जी माया, आता इथं जरा वेगळ्या पद्धतीने सांगतात इथं, तर त्या ठिकाणी अविद्येचा नास्तिक्य स्वभाव, अविद्याचा त्रैकालिक अत्यंताभावरूपत्व असणं हा काय आहे, स्वभाव, म्हणजे हे तिचं स्वरूप आहे. तोची पुशी तसे शब्दाचा ठाव. आणि जर तो अभावरूप आहे अविद्या, हे जर म्हटलं की अविद्या अभावरूप आहे, तर तिने शब्दाचा ठाव ठिकाणा नाहीसाच केला.
कारण शब्दाची त्या अविद्येच्या निवृत्तीसाठी आवश्यकताच राहत नाही. ती जर असती तर तिचा नाश करण्याचा प्रश्न होता, परंतु ती अभावरूप असल्यामुळं आपोआपच शब्दाचं सुद्धा खंडन झालं. म्हणजे शब्दाची उपयोगिता नाही ही गोष्ट सिद्ध झाली. शब्दाचा पुशी तसे ठाव. येथे आक्रोशे विनवावं झाला शब्द. शब्दाला कोणताही आक्रोश करावा लागला नाही. मी अविद्येचा नाश करील, अविद्येवर चढाई करील, आक्रमण करील. आक्रोश केला नाही, काही नाही. अरे त्या अविद्या तर मुळात नाहीच आहे. त्यामुळं आक्रोश न करता शब्द काय झाला त्या ठिकाणी वाव म्हणजे मिथ्या किंवा व्यर्थ ठरला. बरोबर ना. अविद्येचा न झाला की शब्दाची व्यर्थता ही आपोआपच ठरली जाते. तिथं कोणताही आक्रोश करण्याची गरज नाही, म्हणजे अकांड तांडव करण्याची गरज नाही. असं कसं तुम्ही म्हणता शब्द अविद्येचा नाश करील? पहिल्यांदा अविद्या भावरूप सिद्ध कर, तर मग तुला हे करता येईल. अहो चिन्मयानंदे चिदगगनी सत्यत्वानये अविद्याध्वनी, तरी जगाचीच श्रेणी मिथ्या झाली. ते म्हणतात चिन्मय स्वरूप असणारा आणि आनंद स्वरूप असणारा जे चिदाकाश आहे, बरोबर ना. त्या ज्या अविद्या तुम्ही म्हणता, बरोबर ना, ज्या अविद्येचा नाश करायचा, ती अविद्या कुठे कोणाच्या आश्रयाने राहते? आपल्या स्वरूपाच्या आश्रयाने राहते, चैतन्याच्या आश्रयाने राहते. परंतु चैतन्याचं स्वरूप तुम्ही खरं जाणलं आहे का? चैतन्याची अनुभूतीमध्ये चैतन्य आहे कसं, तर ते चिन्मय आहे, म्हणजे केवळ ज्ञानघन आहे, नंतर आनंदघन आहे. आणि अशा त्या चिदगगनी म्हणजे त्या चिदाकाशामध्ये अविद्याध्वनी सत्यत्वा नाही. आकाशाचा गुण काय आहे? आकाशाचा गुण शब्द आहे, पण तो शब्द जो गुण आकाशाचा आहे, ते आकाश तरी काय आहे? मायेचं कार्य आहे, बरोबर ना. ते आकाश तरी मायेचं कार्य आहे. म्हणून हा ध्वनी म्हणजे जो शब्द आहे, बरोबर ना, तो मायेचं कार्य आहे असं तुम्ही म्हणत असाल. परंतु ती मायासुद्धा स्वतंत्र रूपाने, बरोबर ना, स्वतंत्र रूपाने आकाशाची उत्पत्ती करते का चैतन्याच्या अधिष्ठानावर करते? चैतन्याच्या अधिष्ठानावर करते. मग त्या चैतन्याच्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी अविद्याध्वनी सत्यत्वा नये. मूळ स्वरूपभूत चैतन्यात किंवा चैतन्य स्वरूपात त्या ठिकाणी अविद्याध्वनी सत्यत्वा नये. अविद्या, बरोबर ना, अविद्येचं कार्य असणारा हा जो शब्द आहे तोच काय होत नाही, सत्यत्वाला प्राप्त होत नाही. अविद्या हे नाव, अविद्या हा शब्द म्हणजे अविद्या हे नाव जे आहे ते सत्यत्वाला कधी येत नाही. म्हणजे चिदाकाशात अविद्येला जागा नाही. अविद्येला जागा नाही तरी जगाचीच श्रेणी मिथ्या झाली. तर त्या परंपरेत जे जग उत्पन्न होतं कोणतं? प्रकृतेर महान तर आत्मना आकाशा संभूता. आकाशात वायू, वायोर अग्नी, अग्नेरापा, अद्भ्या पृथ्वी, ही मालिका सांगितलेली कोणत्या भाषेमध्ये? आध्यारोपाच्या भाषेमध्ये सांगितलेली. पण तत्वता पाहायला गेलं तर ह्या चिदाकाशात अविद्या नावाचाच पदार्थ नाही. मग त्या अविद्येचं कार्य जगत. प्रकृतेर महान तत्व अहंकारा तस्मात् गणश्च षोडशका तस्मादपि षोडशकात पंचभ्या पंचभूतानी. अशी जी जगताची उत्पत्ती सांगता तर जगाचीच श्रेणी मिथ्या झाली. अविद्या जर तिथं मिथ्या आहे तर अविद्येचं कार्य कुठून जगत सत्य होईल? अर्थात ते सुद्धा तसंच मिथ्या. मिथ्या म्हणजे खरं काय आहे? अभावरूपच आहे. तेथे अविद्या हे कोठे असे, येणे असावे जगाचे निमिषे, तरी या जगाशीच नसे जगत्वाचा. आता जर अविद्या कुठे आम्हाला सांगा बरं. मग अविद्याच नाही तर अविद्या असली तर ते जगाच्या निमित्ताने दिसेल, म्हणजे त्या अविद्येचा परिणाम म्हणून हे जगत आपल्याला दिसेल, बरं ना. अविद्या ही त्या जगाचं परिणामी उपादान कारण जर होईल तर त्या ठिकाणी त्या अविद्येचं कार्य जगत आहे असं म्हणता आलं असतं. पण तरी या जगाशीच नसे जगत्व. आता त्या जगालाही जगत्व कुठे आहे? अविद्येला अविद्यात्व नाही तर अविद्या कार्य असणारं जगताच्या ठिकाणी जगतत्व आहे. म्हणजे जगत ही एक वस्तू आहे असं तुम्हाला म्हणता येईल का? अर्थातच म्हणता येणार नाही. तेथे शब्दही तदंत पाती, बैसला अविद्येचे पाती. अविद्या नाही तरी निवृत्ती सहजची शब्दाची. आता जो शब्द आहे तो तदंतपाती. तदंतपाती म्हणजे अविद्येच्याच अंतर्गत शब्दसुद्धा. चिदाकाशात जर अविद्येला जागा नाही तर शब्दाला कुठं जागा आली? मग तो काय झाला? अविद्येचे पाती बैसला, तो अविद्येच्याच पंक्तीत बसला.
म्हणजे अविद्या अभावरूप आहे, शब्दसुद्धा अभावरूप आहे. मग अविद्या नाही तरी निवृत्ती सहजची शब्दाची. तिथं ज्या अविद्येची निवृत्ती करायची ती अविद्याच नाही, तर शब्दसुद्धा काय झाला, आपोआपच त्या ठिकाणी निवृत्त झाला. तेथे शब्दे अविद्या नाश केला, मग आत्म्याने आत्मा देखिला, या बोलिया फोला ओढवलिया की. आता ते म्हणतात, तिथं म्हणतात की शब्दाने अविद्येचा नाश केला, बरोबर ना. आणि मग काय झालं, स्वयंप्रकाश आत्मा जो आहे त्या आत्म्याचा आविर्भाव झाला. आत्म्याने आत्मा देखिला. आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान झालं. पण आत्म्याला आत्म्याचं ज्ञान झालं त्याच्या अगोदर काय होतं, त्याचं अज्ञान होतं. आणि ते अज्ञान कोणी निवृत्त केलं, शब्दाने निवृत्त केलं. आणि मग आत्म्यानेच आत्म्याचं दर्शन केलं. म्हणजे आत्माचं आत्म्याला दर्शन आतापर्यंत का होत नव्हतं, तर आत्मस्वरूपावर अज्ञानाचं आवरण, अविद्येचं आवरण होतं. आणि शब्दाने अविद्येचं आवरण दूर केल्यानंतर, बरोबर ना, मग त्या ठिकाणी तो शब्द आत्म्याचं प्रकाशन करत स्वयंप्रकाश आत्म्याला तो उर्वरित ठेवतो ना. मग त्या ठिकाणी कोण आत्म्याचं दर्शन कोण करतो, आत्माच आत्म्याचं दर्शन करतो. पण त्यासाठी असणारी जी अविद्येचं आवरण, ते आवरण भंग करण्याचं कार्य तरी शब्द करतो, असं जर कोणी म्हणत असेल तर ते म्हणतात शब्दे अविद्या नाश केला, शब्दाने अविद्येचा नाश केला, आणि मग आत्म्याने आत्म्याचं दर्शन केलं. या बोलिया फोला वडवल्या की. हे सगळे जे बोलणं आहे ना, हे फोल म्हणजे व्यर्थ अशा प्रकारचं इथं प्राप्त झालं. म्हणजे हे बोलणं निष्फल आहे की आत्मा अविद्येचे आवरण दूर करतो आणि मग आत्मा आत्म्याला पाहतो, असं म्हणणं तर अगदी फोल ठरलं. कारण का, आत्मा अनादित्वे शुद्ध बुद्ध, ते तर कधीच नाही प्रतिबंध, म्हणून त्याचा त्याशी बोध व्हावा न लगे. जर आत्मा अनादी शुद्ध बुद्ध अशा स्वरूपात आहे, अत्यंत निर्मळ आहे, आणि तो ज्ञानस्वरूपच आहे. म्हणजे बुद्ध शब्दाचा अर्थ नित्य अविद्यादिकांनी अनावृत असा तो आहे. मग त्या ठिकाणी जर तो बुद्ध स्वरूपात आहे, म्हणजे ज्ञानघन आहे, तर त्या ठिकाणी, आणि ज्ञानघन तो त्याचं कधी, हे अनादी कालापासून नित्य तो म्हणजे अनादी अनंत ज्ञानघन असाच जर आत्मा आहे, ते तर कधीच नाही प्रतिबंध. त्या आत्म्यावर अविद्येचा कधी प्रतिबंध झाला नाही. कारण आत्मा बुद्ध आहे, तो शुद्ध आहे. त्याच्या ठिकाणी कुठला मलय पण नाही, त्याच्या ठिकाणी विक्षेप पण नाही, असत्वापादक आवरण पण नाही, आभानापादक आवरण पण नाही. असा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असा जर आत्मा आहे, ते तर प्रतिबंध कधीच नाही. त्या ठिकाणी हा प्रतिबंध कधीच नाही. म्हणून त्याचा त्याशी बोध व्हावा न लगे. आत्म्याला जर कोणी प्रतिबंध असता, त्याच्या ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी जर कोणता प्रतिबंध असता, तर तो प्रतिबंध निवृत्त केला असता. परंतु स्वरूपभूत ज्ञानाच्या ठिकाणी, की जे शुद्ध बुद्ध अशा स्वरूपाचं आहे, त्या ठिकाणी प्रतिबंधच नाही. म्हणून त्याचा बोध त्याला होण्याची गरजच नाही. आत्म्याला आत्म्याची तुम्ही अज्ञानाचे आवरण दूर करता, अविद्या दूर करता, आणि मग आत्म्याला आत्म्याचं ज्ञान होतं. पण आत्म्याला आत्म्याचं ज्ञान नाही असं कधी होतच नाही, कारण त्याला कोणता प्रतिबंधच नाही. कारण आत्मा स्वाभाविक ज्ञान स्वरूपच आहे. म्हणून तुम्हाला म्हणता येत नाही का, प्रतिबंध निवृत्तीसाठी, अविद्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी तरी शब्द उपयोगाचा आहे, असंही तुम्हाला म्हणता येणार नाही. हा आशय धरून पुढे बोलिले शेवचन, तया दीजे जे अवधान प्रत्ययोन्मुख. आता म्हणतात हा आशय धरून, हाच आपल्या अंतकरणामध्ये अभिप्राय धरून पुढं जे काही आम्ही वचन बोलत आहोत, त्याच ठिकाणी प्रत्ययोन्मुख होणं, म्हणजे तुम्ही सन्मुख व्हा कोणत्या अनुभूतीच्या, किंवा ह्या स्वाभाविक असणारा जो आपला प्रत्यय, म्हणजे आपलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या सन्मुख व्हा, अनुभूतीच्या सन्मुख व्हा, आणि काय करा, चित्त एकाग्रता करून त्याच्याविषयी लक्ष द्या. कशाविषयी? का आत्म्याला आत्म्याचा बोध असतो का? आत्मबोध स्वरूपच आहे, तो निष्प्रतिबंध बोध स्वरूप आहे, प्रतिबंधाचा अभाव आहे. म्हणून शब्दाचा उपयोग अविद्या किंवा त्याच्यावर आलेल्या आवरण किंवा प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी काहीही नाही. हीच गोष्ट आम्ही पुढेही याच अभिप्रायाने सांगणार आहोत. ते चित्ताच्या एकाग्रतेने ऐका. त्यासाठी प्रत्ययोन्मुख व्हा, म्हणजे अंतर्मुख व्हा, आणि आपला असणारा जो अंतरात्मा आहे त्याचं सहज स्वरूप जे आहे स्वतःसिद्ध, ते जाणून घ्या.
यासाठी आता 75वी ओवी आहे. हां आहे ना, आहे ना. हां ते माईक द्या, माईक. बोला ना, बरोबर आहे ना, त्याचं अवतरणच आहे हे. मागची जे 74 जो विषय झाला तिथून पुढं आणि शब्दापासून अवतरणच आहे. 1 ते 11:30 पर्यंत शब्दांचा गौरव, 11:30 पासून तर 19 पर्यंत शब्द हा परमात्म्याचं स्मरण करून देऊ शकत नाही. 19 पासून तर 74 पर्यंत शब्द हे अविद्येची निवृत्ती करू शकत नाही, कारण अविद्येचा स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव. आणि 75 पासून तर प्रकरण संपेपर्यंत शब्द हे आत्मस्वरूपाचं प्रकाशन पण करू शकत नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाशित आहे. त्याच्याकरता 75च्या वर ज्या 2 ओव्या आलेल्या आहेत, त्यात 7 नंबरची ओवी जी आहे ते आत्मा अनादित्वे शुद्ध बुद्ध ते तर कधीच नाही प्रतिबंध, म्हणून त्याचा त्याशी बोध व्हावा न लगे ही ओवी आत्मा शब्द हे स्वरूपाचं प्रकाशन करू शकत नाही, याचं अवतरण आहे असं म्हटलं तर चालेल का? बरोबर आहे ना, ही पुढच्या ह्या ओळीचं अवतरणच आहे, याच्यात काही शंका नाही. आता इथून पुढं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आवरणच नाही, बरोबर ना, नित्य अनावृतच आहे. आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या आपल्या स्वरूपभूत ज्ञानस्वरूप असणाऱ्या आत्म्याला कोणत्याही आपल्या ज्ञानस्वरूपाच्या विषयी प्रतिबंध नाही. त्यामुळं त्या प्रतिबंधाची निवृत्ती, बरोबर ना, शब्द करून आत्म्याला आत्म्याचं दर्शन करून देतो शब्द हा, असंही म्हणता येत नाही. हां, म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की शब्द आत्मस्वरूपावर असणाऱ्या अविद्येचं निवृत्ती करीत नाही, पण अविद्येची निवृत्ती करत नाही, पण आत्म्याचं जसं प्रकाशन तरी करतो का, तर आत्म्याचंही प्रकाशन करीत नाही, हे सांगण्यासाठी आता पुढची ओवी होते, प्रवृत्त होते, तर त्या ओवीचं हे अवतरण आहे. ही जी 507 ओवी. आणि आत्मा हन आत्मया दावनी बोल महिमेया येईल हे सविया विरुद्धची. या सविया शब्दाचा अर्थ मी सकाळी पाहिला, पण नाही, सावी आहे का त्याच्यात? नाही, सव शब्दाचा अर्थ आहे मला वाटतं प्रत्यक्ष. हां नाही, दुसरा अर्थ आहे, सहज नाही दिला, एकदम चांगला शब्द दिला आहे अर्थ याच्यामध्ये, सव शब्द दिलेला आहे. हां, सवा शब्द दिला, सव म्हणजे तत्क्षणी, म्हणजे इथं त्यांना असं म्हणायचं साविया जर असलं तरी हे सविया विरुद्धची तत्क्षणी असा अर्थ दिला आहे. तर आत्मा हन आत्मया दावनी, आता तुम्ही काय म्हणतात, बोल महिमेया येईल, बोलाला महिमा प्राप्त होईल, म्हणजे तुम्ही म्हणता ना शब्दाचा काही उपयोग नाही अविद्या निवृत्तीचा, पण शब्द व्यर्थ नाही, शब्द महिमेया येईल किंवा बोल महिमेया येईल, बोलाला शब्दाला महिमा प्राप्त होईल. पण कधी कशा रीतीनं? आत्मा हन आत्मया दावनी, शब्द काय करतो, आत्म्यालाच आत्म्याचं दाखवतो, आत्माच आत्म्याला दाखवतो, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आत्माच आत्म्याला दाखवतो, म्हणजे आत्म्याचं आत्म्यालाच दर्शन किंवा यथार्थ ज्ञान होतं. हे कोणाच्या माध्यमातून होतं? शब्दाच्या माध्यमातून. भले अज्ञान निवृत्त न करे नका, त्याचं तुम्ही खंडन केलं, पण तरीसुद्धा शब्द व्यर्थ नाही. शब्द हा आत्म्याला आत्म्याचं दर्शन करून देतो आणि शब्द हा आपल्या महिमेला प्राप्त होतो. शब्दाची गरिमा या कमी होत नाही. तुम्ही शब्दाला इतकं फटकारून इतकं उपहास करू नका, असं जर म्हणत असाल तर ते म्हणतात हे साविया विरुद्धची, की हे तत्क्षणी विरुद्ध आहे. आत्मा आत्म्याचं, शब्द हा आत्म्याचं आत्म्याला दर्शन करतो, ह्या म्हणणंच तुमचं काय झालं, सविया विरुद्ध, तत्क्षणीच विरुद्ध होऊन जातं. म्हणजे तुमच्या ठिकाणी परस्पर विरोधी, म्हणजे कसं, वदतो व्याघात नावाचा दोष येतो, बरोबर ना, वदतो व्याघात ना, माझ्या मुखात जिव्हा नाही असं म्हणल्यासारखं होतं. शब्द हा आत्म्याला आत्म्याचं दर्शन करतो, आत्म्याच आत्म्या म्हणजे दर्शन करता कोण आहे? आत्मा. आणि दर्शनीय कोण आहे?
दर्शक कोण आहे? आत्माच. आणि दर्शनीय कोण आहे? आत्माच. आत्माच आत्म्याचं दर्शन करतो. शब्दाचं नंतर पाहू शब्दाचं नंतर पाहू, परंतु अगोदर आत्माच आत्म्याचं दर्शन करतो शब्दाच्या साह्याने. हेच म्हणणं काय झालं? साविया विरुद्धची, की हे तत्काल तत्क्षणिक विरोध याच्या ठिकाणी येतो. म्हणजे कोणता दोष येतो? वदतो व्याघात नावाचा दोष येतो. का मे मुखे जिव्हा नास्ती, माझ्या मुखामध्ये जीव नाही, हे म्हणण्यात तत्क्षणिक विरोध येतो. जिव्हा जर नाही तर बोलून कसा सांगितलं? आणि बोलतो तर जीवा नाही असं म्हणता येणार नाही, आणि जीवा नसली तर बोलता येणार नाही. तसं आत्म्यालाच आत्म्याचं दर्शन शब्द करून देतो, हे म्हणणं सविया विरुद्धची, की हे तत्क्षणी तत्काल हे विरुद्धच आहे असं सिद्ध होतं. याविषयी टीका आहे. आत्मा म्हणजे बोधगण, नाही अबोधाचे दर्शन, त्याचा तया बोध जाणं आधीचा असे. इथं ह्या अंगाने सांगितलं आहे की स्वयंप्रकाश पदार्थ आहे आत्मा हा, आणि त्या स्वयंप्रकाश पदार्थाला शब्दाने त्याचं स्वतःचं ज्ञान करून देण्याची काय गरज आहे? अर्थात गरजच नाही. म्हणून होतं आत्मा म्हणजे काय? बोधघन, ज्ञानघन. ज्ञानघन असा आत्मा आहे. आणि नाही अबोधाचे दर्शन, त्याच्या ठिकाणी अबोध म्हणजे बोधस्वरूप आत्म्याच्या पुढं अबोध म्हणजे ज्ञानस्वरूप आत्म्याच्या पुढं अज्ञान. कधी त्या ज्ञानस्वरूप आत्म्याला दिसलंसुद्धा नाही, त्याच्यासमोर हे अज्ञान कधी आलेलंच नाही. आणि त्याला बोध जो तुम्ही म्हणता शब्द करून देतो, ज्ञानस्वरूप आत्म्यापुढं अज्ञान आलंच नाही तर अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे की नाही? मग ते ज्ञान करून त्याला बोध तर काय अगोदरच आहे, म्हणजे ते स्वयंप्रकाशच आहे. त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी कोणाची आवश्यकताच नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. मग असं असताना त्याला बोध आधीच आहे. बरं, यासाठी प्रज्ञानम ब्रह्म इति श्रुती, तो ज्ञानस्वरूप आहे हे सांगणारी काय? प्रज्ञानम ब्रह्म, वेदातलं महावाक्यच आहे ना. तर त्यामध्ये प्रज्ञानम ब्रह्म इति श्रुती तथाच, त्याचप्रमाणे आचार्यांचं हे आपलं सनित्योपलब्धी स्वरूप हमात्मा इति हस्तामलके, आचार्यांनी हस्तामलकामध्ये देखील सांगितलेलं आहे, बरोबर ना? त्या ठिकाणी की नित्योपलब्धी स्वरूप नित्य उपलब्धी म्हणजे नित्य ज्ञानस्वरूप असणारा आत्मा मी आहे, म्हणजे नित्य ज्ञानस्वरूप आत्मा आहे. त्या ठिकाणी शब्दाने त्याचं ज्ञान करून देण्याची गरजच नाही, असं हस्तामलकामध्ये देखील सांगितलेलं आहे. एवं बोधरूप आत्मयाच्या ठाई अबोध उत्पन्नाची नाही, तया आत्मबोधी काही मिरवावा शब्द. जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बोधरूप आत्म्याच्या ठिकाणी अबोध कधी उत्पन्न झाला नाही, ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कधी उत्पन्न झालं नाही, तर त्या आत्मबोधरूप आत्म्याच्या ठिकाणी त्या आत्म्याचा बोध करून देण्यासाठी शब्दाचं काय ते मिरवावं, किंवा शब्दाचं काय त्या ठिकाणी उपयोगिता आहे, शब्द काय त्या ठिकाणी मिरवणार. आगा बोधरूप न विस्कुसोन, काही तसे बोध जाण, तोही पूर्वापरते विन, हे अनुभवी जाणती. आता ते म्हणतात आगा बोधरूप न विस्कसोन, तर ते म्हणतात की जो बोधरूप आत्मा आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा न विस्कसोन म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार न होता, होतसे बोध जाणं, काही बोध होतसे जाणं. वृत्तीज्ञानाचा काही बोध म्हणजे वृत्तीज्ञानाचा व्यवहार तिथं घडू शकतो, बरोबर ना? म्हणजे काय? आत्मज्ञान झालं असा वृत्तीज्ञानाचा व्यवहार होतो. कोणता? तर अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे ती ज्ञान आवरणाच्या भंगाद्वारा मूळ स्वरूपभूत असणारं जे ज्ञान किंवा प्रत्यक्ष चैतन्य, बरोबर, त्याला उर्वरित ठेवते आणि त्या ठिकाणी बोधाचा व्यवहारही होऊ शकतो. पण असा जरी बोधाचा व्यवहार झाला तरी मूळ जो आत्मा असतो तो पूर्वरूपम अपरित्यज्य, पूर्वरूपाचा परित्याग न करता फक्त अवस्थांतर भानम या रूपाने या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार होईल का? नाही, ज्ञानाचा व्यवहार होऊ शकतो. असं कोणी जर म्हणत असाल तर तोही पूर्वपरतेविन हे अनुभवी जाणती. तो जो बोध होतो त्या बोधाचं स्वरूप काय असतं? त्याच्यामध्ये पूर्वापार भाव असतो का? अगोदर अज्ञान होतं ना आता त्याला ज्ञानाचं विषयत्व आलं, असा होतो का? या ठिकाणी ज्या वेळेला त्याला ज्ञानाचं विषयत्व नव्हतं त्यावेळेलाही तो काय होता? तसाच होता. आणि आता जेव्हा ज्ञानाचं विषयत्व आलं तेव्हासुद्धा आत्मा काय आहे? तसाच आहे. का दुसरं काय? तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे. जेव्हा तुम्हाला
त्या पदार्थाचं यथार्थ ज्ञान होतं तेव्हा तुम्हाला पूर्वापर भाव राहतो का पूर्वापर भाव विवर्जित स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आत्मा आहे असं ज्ञान होतं त्या बरोबर ना, असं ज्ञान होतं. मग आता असं जर ज्ञान होत असेल याचा अर्थ आत्मा कसा आहे, पुन्हा स्वयंप्रकाशच आहे. मग त्याच्या ठिकाणी शब्दाचा काय उपयोग झाला? शब्दाचा उपयोग तुम्हाला सांगताच येणार नाही. या अर्थाचे दृढीकरण गुरुस्तवनी केलेसे जाण, ऐक्यत्व न हलवणं खुण सांगितली. या काय या अर्थाचे दृढीकरण गुरुस्तवनी केलेसे जाण, ऐक्यत्व न हलवणं खुण जाणितली. याचा अर्थाचं दृढीकरण आम्ही कुठं केलेलं आहे? गुरुस्तवनी केलेसे जाणं. गुरुस्तवनी म्हणजे कोणत्या? सद्गुरू वंदना ह्या द्वितीय प्रकरणामध्ये आम्ही हीच गोष्ट सांगितलेली आहे. ऐक्यत्व न हलवणं खुण सांगितले. ऐक्यत्व तर मोडत नाही. कोणती ओळीत आपण म्हणतो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू तरी मिळे, तरी स्वतरंगाचे मुकुळे तुरंबका पाणी. या ठिकाणी आम्ही हे ऐक्यत्व न मोडता त्या ठिकाणी तुम्हाला भासमान असं द्वैताची प्रतीती येऊ शकते आणि त्या प्रतीतीमुळं मूळ स्वरूपात कोणताही बदल होत नाही किंवा विकार होत नाही. ही खूण किंवा एकपण नव्हे सुसास, म्हणून गुरु शिष्याचे करुणी मिस, पाहण्याची आपुली वास पाहतसे, असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. एवम आत्मत्वी संधी नाही तरी अविद्या कैची काही, तयाचा तया बोध पाही होण्याची न लगे. ते एवम आत्मत्वी संधी नाही, आत्म्याच्या ठिकाणी संधी नाही म्हणजे अज्ञान आणि ज्ञान ना, बोध आणि अबोध असा संधी नाही. म्हणजे संधी व्हायला अबोध मुळात नाहीच आहे, केवळ काही बोधरूपताच आहे. त्या ठिकाणी दोघांची काही एक संधी रेषा आहे. आत्तापर्यंत हा अज्ञानकाल होता पूर्व आणि आता ज्ञानकाल आहे. असा पूर्वापर भाव किंवा पूर्वापर संबंध किंवा संधी त्या ठिकाणी नाही. तरी अविद्या कैची काय? जर त्या ठिकाणी एवम आत्मत्वी संधी नाही, आत्म्याच्या ठिकाणी संधीच नाही, तर मग अविद्या कैची काय? मग अविद्या कशी काय त्या ठिकाणी राहील? तयाचा तया बोध पायी होण्याची न लगे. पण आत्म्याला तरी आत्म्याचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. आत्म्याला आत्म्याचं ज्ञान होण्याची गरजच नाही, कारण तो काही ज्ञानरूप आहे किंवा घनीभूत ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. त्यामुळे तिथं अज्ञान कधी नाहीच आहे. त्यामुळे आत्म्याला आत्म्याचा बोध होण्याची गरजही नाही. आता आत्मत्वे शब्दरूपा आला, तेने आत्मा दाविला किंवा आत्मा भेटला, आत्मया स्वये हे पै विरुद्धचे आघवे, येत शब्दे काय साधावे, पुढे ययाच भावे दृष्टांत असती. आता आत्मत्वे शब्दरूपा आला. आत्मा आत्मत्वाने म्हणजे आपल्या आत्मा हा आपल्या आत्मत्वाने शब्दरूपा आला. आत्मत्व हा शब्द तरी प्राप्त झाला का नाही? ह्या शब्दाचं स्वरूप प्राप्त झालं. आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व शब्द हा इथं मला वाटतं असे. आता आत्मत्वे शब्दरूपा आला. शब्द आणि रूपा हे दोन करायचे या ठिकाणी. आता आत्मत्वे शब्द रूपा आला. आत्मत्व असा शब्द रूपा आला म्हणजे अशा शब्द आकाराला आला. बरोबर ना? हा शब्दाकार झाला. आत्म्याच्या ठिकाणी काय आहे? आत्मत्व आहे. असं जरी शब्द रूपा आला आणि तेने आत्मा दाविला. आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व कसं घ्यायचं? आता आत्मत्वे शब्दरूपा आला, तेने आत्मा दाविला किंवा आत्मा भेटला, आत्मया स्वये. ते म्हणतात आत्मत्वे शब्दरूपा आला. हा तुमच्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व शब्द करून शब्दाला काय झालं? स्वरूप काहीतरी आहे. शब्दाची रूपा आला म्हणजे शब्दाची काहीतरी उपयोगिता ठरली, कारण त्याने आत्म्याने आत्मत्वाने त्याचं ज्ञान करून दिलं. कोणी? शब्दाने. म्हणून त्या शब्दाला रूपा आला म्हणजे शब्दाला काहीतरी अस्तित्व आहे असं जर ठरलं असेल आणि मग तेने आत्मा दाविला, त्या शब्दानेच आत्मा दाखवला किंवा आत्मा भेटला, आत्मया सोये, किंवा त्या शब्दाच्या माध्यमातून आत्मा स्वतःला भेटला. हे पै विरुद्धचे आघवे. आत्माच आत्म्याला भेटला असं जर तुम्ही म्हणायला लागले शब्दाच्या माध्यमातून तर हे विरुद्धचे आघवे. हे सगळं काय आहे? अत्यंत विरुद्ध अशा प्रकारचं बोलणं आहे. आता सांगितलं ना, वदतो व्याघात दोषाने युक्त आहे की जे कधीच घडू शकत
नाही. आत्म्यालाच आत्म्याचं दर्शन झालं असं तुम्ही कधीच म्हणता येत नाही. शब्दाच्या माध्यमातून आत्म्यानेच आत्म्याला पाहिलं असंही तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण येथे शब्दे काय साधावे, हे शब्दाने काय साधलं, पुढे याच भावे दृष्टांत असते. याच रीतीनं पुढचे दृष्टांत दिलं. आता सगळे दृष्टांतच आहे की आपण या 76वी ओवी की शब्दाने आत्माच आत्म्याला भेटला किंवा आत्म्याचंच आत्म्याला दर्शन झालं, हे जर म्हणणं तुमचं आहे, हे अत्यंत विरुद्ध अशा प्रकारचं बोलणं आहे. आणि इथं शब्दाने काय साधलं तुम्ही सांगा बरं. आपण या आपणपेशी लागले लग्न कवने देशी की सूर्य अंगग्रासी ऐशे ग्रहण आहे. आपण या आपणेशी लग्न कवने दिशे लागले. एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न होतं म्हणजे आपणच आपल्याला जाणण्याचा विषय होत नाही. जे जाणणं हे ज्याचं स्वरूप आहे, तर ते जाणणं जर आपलं स्वरूप असेल तर जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीच विषय होत नाही. अशा स्थितीत तुम्ही म्हणता का शब्दाने काय झालं, शब्दाची मदत झाली आणि आत्म्यानेच आत्म्याला जाणणं, ह्या म्हणण्यातच काय झालं, तुमचा बोलणं हे काय झालं, अतिशय विरुद्ध झालं. हे पै विरुद्धचे आगवे, हे तुमचं बोलणंच विरुद्ध झालं. आत्म्याने आत्म्याला जाणलं. आत्मा आत्म्याला जाणू शकत नाही. आत्माच कोण आहे, विषयी, आणि आत्माच कोण झाला, विषयी. असं झालं ना, तर त्या विषयी पदार्थ वेगळा लागतो आणि विषय त्याच्याहून भिन्न लागतो, तेव्हा तो पदार्थ जाणण्याचा विषय होत असतो. पण या एकाच स्वतःच्याच ठिकाणी विषयी भाव आणि विषय हे दोन्ही होऊ शकत नाहीत, हे सांगतात. आता लग्न जे आहे तर ते लग्न दुसऱ्याशी लागलं, पण आपलंच आपल्याशी लग्न लागलं असं कोणत्या देशात झालं सांगा बरं. म्हणतात आतापर्यंत अशी कोणतीच वस्तू नाही की असं कुठंच तुम्ही सिद्ध करू शकणार नाही का स्वतःचं स्वतःशी लग्न लागलं. अजून दुसरं उदाहरण देतात की सूर्य अंगग्रासी ऐसे ग्रहण आहे. तर ते म्हणे काय झालं, सूर्य जो आहे ना, सूर्यग्रहण लागतं, परंतु म्हणे त्या सूर्यग्रहणाने काय केलं, सूर्याच्या दिवशी राहू वेगळा असतो, तो सूर्याचं काय करतो, ग्रास करतो. पण म्हणणे काय झालं, ग्रहणाच्या दिवशी असं एक ग्रहण आहे का सूर्यानेच आपल्या स्वतःच्या बिंबाला ग्रहण केलं. म्हणजे सूर्य आपलं जे बिंब आहे ते कोणी त्याला खाल्लं, तर सूर्यानेच सूर्याच्या बिंबाला खाल्लं. असं कोणतं ग्रहण आहे का कोणत्या देशात? असं कोणतंही ग्रहण नाही. म्हणजे त्यांना पुढची पण उदाहरणं दिलीत. गगन आपणया निघे, सिंधू आपणया रिघे, की तळहात ओळगे आपणया. गगन आपणया निघे, आकाश आकाशातच शिरलं म्हटले. सिंधू आपणया रिघे, समुद्र काय झाला, समुद्रातच प्रविष्ट झाला. की तळहात ओळगे आपणया, आणि तळहात कोणावर चढला, स्वतःवरच चढला. ओळगे म्हणजे तळहाताने तळहातावरच काय केलं, आक्रमण केलं. पुढं सांगतात चराचरा पाणी पाजणी करू येईल एके क्षणी, परी पाणी अशी पाणी पाजावे काय. आता सगळे जेवढे चराचर विश्व आहेत त्या चराचर विश्वाला पाणी पाजणी करू येईल एके क्षणी. एका क्षणात सगळ्यांना पाणी पाजता येईल, सगळ्या चराचर विश्वाला. पण म्हणे पाणी अशी पाणी पाजावे काय, यांनी म्हणे आज पाण्यालाच पाणी पाजलं. असं कधी होईल का? माऊली म्हणतात होणं शक्य नाही. 60-300 दिवसा माझी एखादा होय ऐसा, जे सूर्याची सूर्य जैसा डोळा दावी. ते म्हणतात काय आहे की सूर्याला पाहणारा त्याच्यापासून भिन्न असतो. पण एक दिवस म्हणे असं झालं, 60-300 दिवसा म्हणजे 360 दिवसा म्हणजे 360 दिवस म्हणजे एक वर्षभर. त्या वर्षामध्ये एखादा ऐसा होय, त्या एखादा दिवस असा उगवतो का त्या ठिकाणी काय म्हणे, सूर्याच्या डोळ्याने सूर्याला पाहिलं, सूर्याने सूर्याला पाहिलं. असा एखादा दिवस उगवतोच का नाही कधीतरी, का असा कधीच उगवत नाही. ते म्हणतात आणखीन असं झालं, कृतांत जरी कोपेलं तरी त्रैलोक्य हे जाळीलं, वाचोनी आगी लाविलं आगीशी काही. माऊली त्याला खूप उपवास करतात ह्या पक्षाचा. आत्माच आत्म्याचं दर्शन करतो, आत्म्याच्याच ठिकाणी विषयी भाव आहे होतो, आणि त्याला कारण कोण आहे, शब्द आहे असं म्हणतात. तर ते म्हणतात कृतांत जरी कोपेलं. कृतांत म्हणजे महाभयंकर असणारा काळ, तो जर कोपला एकला प्रलयकालच्या वेळेला, तर त्रैलोक्य हे जाळीलं, सगळ्या त्रैलोक्याला तो जाळू शकेल. वाचून आगी लावीला आगीशी काय.
पण अग्नी कृतांत काळचा जो अग्नी आहे तो सगळ्या त्रैलोक्याला जाळलं, पण म्हणे त्या अग्नीनं काय केलं, स्वतःलाही जाळलं. आगी लावीला आगीची काय, अग्नीनं अग्नीलाच आग लावली, असं कधी घडेल का? नाही. आपण पे एवढी उदाहरणं देतात. आता याविषयी नाही अजूनही आहे, पण एवढीच 51पर्यंतच्या ओव्या घेतो. आपण पे आपण या दर्पणे विन धात्रेया, समोर व्हावया ठाकी आहे, दिठी दिठी तेरी गोप आहे, रुची रुची. भरपूर उदाहरण आहेत अजून.